गुरुदेव दत्त. माझं नाव लक्ष्मण दामोदर वाघमोडे, बांबोर्डी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे सीताफळीची बाग आहे आणि 4-5 वर्ष झाली, मात्र त्याला फळाला धारणच होत नव्हती. मी महाराजांना याबाबत इथं येऊन हे केलं, त्यांना समस्या सांगितली. महाराज म्हणले की मला यावं लागेल स्वतः तिथं, आणि सांगितल्याप्रमाणे महाराज आले. आल्यानंतर त्यांनी पाणी दिलं सोडायसाठी की हे पाणी सोडा म्हणले सगळ्या झाडांना. ड्रेपद्वारे ते पाणी सोडलं, साधारण 50% फलधारणा झाली. थोडं उशिरा महाराजांना सांगितल्यामुळे उशिरा आल्यामुळे थोडी उशिरा फलधारणा झाली. यावर्षी 50% फलधारणा झाली. दर सापडत नसल्यामुळे जरा पैसे झाले नाहीत, पण निश्चितच फलधारणा झाल्यामुळे मी समाधानी आहे आणि भविष्यात चांगली फलधारणा मिळावी, दर गावावा असे महाराजांकडे आशीर्वाद मिळावा. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी पत्रकार आहे. ते स्वतः माळशिरस तालुक्याचे एका पेपरचे पत्रकार, तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतात. तसे भैया सांगतात मी पत्रकार आहे, माळशिरस तालुका प्रतिनिधी आहे. कोणत्या पेपरचे तुम्ही? दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी आहेत. ते सांगतायत की अक्षरशः सीताफळीला फळच आलं नव्हतं. अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. मग त्याने अपॉइंटमेंट घेतली, घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर त्यांच्या सीताफळीच्या बागेला स्पर्श केला आणि त्या पाणी दिलं होतं, ते पाणी प्रत्येक झाडाला टाकायला सांगितलं. अक्षरशः ते सांगतायत ज्या झाडाला फळच नव्हती, न्यायला थोडा उशीर झाला. त्यांचंच बोलणं तुम्ही ऐकलं. न्यायला थोडा उशीर झाला, परंतु उशीर जरी झाला असला तरी त्या पाणी त्याच्यामध्ये होतं, तीर्थ होतं आणि त्या झाडाच्या फळाला अक्षरशः फळ लागली. बाग 100% नाही आली, पण किती टक्के आली माहित होते? 50% आली. उशीर झाल्यामुळं बघा, कोणत्याही गोष्टीला उशीर उपयोगाचा नसतो. उशीर झाल्यामुळं जी बाग येणारच नव्हती ती 50% माळीसही फुटली. जगाच्या पाठीवर असं कुठंच घडत नाही, असं त्यांचा अनुभव आहे. अतिशय महत्वाचा अनुभव आहे, अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया.